मस्त अशी सकाळ झालेली आहे पारो या ठिकाणी भूतानमधील. आणि तुम्ही बघा इथे मस्त अशी शेती पण लावलेली आहे बघा. भात शेती करतात इथे लोक. आणि पूर्ण लांब लांबपर्यंत बघू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण शेतच आहेत. आणि बाकी हा बंगला बघा, हॉटेल आहे हे पण. त्याच्या मागे डोंगर आणि ढग बघा, ढग एकदम खाली उतरलेत. आणि इकडे आमचे विनायक सर एक्सरसाइज करतायत. येस, फिटनेस इज इम्पॉर्टंट हाच त्यांचा मूलमंत्र आहे. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्हाला 6:30ला ट्रेकिंगला जायचं आहे. येथील एका प्रसिद्ध अशा ठिकाणी टायगर नेस्ट असं ते एक ट्रेक आहे, ते करायचं आहे आज आम्हाला. तर चला आता फटाफट रेडी होऊया. सो गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहे राईड टुवर्ड्स टायगर नेस्ट. येस, वू, गुड मॉर्निंग फ्रॉम पारो. सो मंडळी, आता आपण चाललो आहे एक ट्रेकिंगसाठी. टायगर नेस्ट म्हणून एक ट्रेकिंगचं ठिकाण आहे इथे. खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे. आणि ते जे आहे ठिकाण, तिथपर्यंत आता आपल्याला 20 मिनटाची ड्राईव्ह आहे. आणि तुम्ही मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकता. मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकता, किती छान आहे. बाजूला नदी आहे, पण आता पाणी ॲक्च्युली आता त्या साईडला पण नदी आहेत, 2 नदी आहेत. तुम्हाला आपण मगाशी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला संगम. सो ह्या नदीला पाणी कमी आहे, तिकडे जी मागे आहे तिला जास्त होतं पाणी. आणि प्लस हे तुम्ही आता डोंगर वगैरे बघताय, एकदम शांत वातावरण आहे. सकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 7 वाजलेत, 2 मिनटं बाकी आहेत फक्त 7 वाजायला. आणि हे आमचे सगळे क्रू मेंबर आहेत. मी तुम्हाला दाखवतो, ओके, तुम्हाला एक मेंबर दाखवतो. सो पाणी आलेलं आहे. सो बघा, सॅम मागे गेला, संतोष जाधव आणि समाधान कोंडिवले, आणि त्याच्या मागे पुढे आहेत विनायक सर. हे बघा पारंपरिक पेहरावात हे एक आपल्याकडे जसे वंतजी असतात बुद्धिस्ट, ते चाललेत. आणि ते भूतानचं जो मोस्टली जे पीपल्स आहेत ते बुद्धिस्ट आहेत, बुद्धिस्ट रिलिजन फॉलो करतात. आणि काही ख्रिश्चनसुद्धा आहेत. आणि ते फुटबॉल आणि मेन तर त्यांचा गेम आहे आर्चरी, जो त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे. पण मी आतापर्यंत इथे 2 फुटबॉलचे ग्राउंड बघितले. एक व्हॉलीबॉलचा इंडोअर स्टेडियम आहे तिथे मागे, जिथे आम्ही स्टे केलेला. जस्ट तिथून एक 5 मिनिट वॉकिंग होतं. देन बाकी तर सगळे म्हणजे साहसी खेळ इथे खेळले जातात. काल तुम्ही जो रात्री व्हिडिओ बघितला तो डान्सच्या सोबत, तर तुम्ही तो बघितला असेल की कशा प्रकारे त्यांनी डान्स आणि स्पोर्ट्स याला एकत्रित केलेला आहे. हिटेड स्विमिंग पूल कॅफेटेरिया. आणि इथे स्टोन बाथ पण हा प्रकार खूप प्रचलित आहे इथे. 2000 म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्राईज आहे. 1000-1200 पासून स्टार्ट आहे, तर 2000 पर्यंत प्राईज आहे त्याची. सो काल आम्हाला आमच्या गाईडने सांगितलं की स्टोन बाथ तुम्हाला करायचं असेल तर आधी बुकिंग करावी लागते. बट आता स्टोन बाथसाठी आम्हाला सध्याची काय आवश्यकता वाटत नाही. बघूया शेवटच्या दिवशी वगैरे जर कुठे असेल तर मग तिकडे करूया. कारण की आता आपली बॉडी चांगली तयार आहे रायडिंगसाठी. पण जसे जसे दिवस जातील बाईकवर आपले
बसून बसून कंबर आणि हे ते आपले थोडे हालत खराब होईल. सो त्यावेळेस आपल्याला गरज लागेल नक्कीच. प्रत्येक रायडरला आपण क्रॉस करून पुढे जाऊया, म्हणजे आपले रायडर पण सगळे दिसतील. समाधानपर्यंत आपण आलेलो. आता विनायक सरांना क्रॉस करायचं आहे. ती मोठी कसरत असते. ते आपण लेफ्टला गेलो का ते राईटला जातात, राईटला गेलो का लेफ्टला जातात. तर सो आता हे आहेत, हे विनायक सर आहेत, विनायक कोळी. संतोष दादा पाटील यांच्या सोबत आपण पुलाची मजा घेतोय. बघा तुम्ही दोन्ही साईडला कसा ब्रिज आहे मस्त असा. हरीश वायदांडे सर, तर साईड द्या. हरीश सर, हरीश सर हे आहेत हरीश सर. ओके. आणि ते पुढे जे चाललेत ते आमचे कॅप्टन कुंजुंग, इथले लोकल आहेत, थिंपूचे निवासी आहेत ते. आणि फुल टाईम गाईडचं काम करतात ते. आणि खूप चांगलं नॉलेज आहे त्यांना. सो आता आपण जंगल एरियामध्ये फिरत आहोत, आतमध्ये घुसत आहोत. बघा इथे कंपाऊंड केलेला आहे. आणि आता हिल चालू झालेली आहे. ते बघा टुरिस्ट ऑलरेडी आलेले आहेत, वेट करतायत. त्यांचे गाईड मे बी तिकीट वगैरे घ्यायला गेले असतील. सो चला जाऊया. गाडी आपण जिथे लावणार तिथून काढायला पण जमली पाहिजे आपल्याला. सो आपण आता इथे लावूया गाडी. येस. रेंटेड काठी घेतली आहे, स्टिक, कारण की रस्ता एकदम स्टीफ थोडासा आहे आणि खतरनाक असा आहे. तर बघूया. आणि मी माझा चलो ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. मस्त अशी सकाळी सकाळी वाजले 7:30. सो हा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आपला. समाधान कितने घंटे का? 4 घंटे लगेगा. आधे घंटे में खत्म करना है. Yes. स्टार्ट. Come on. How's the Josh? गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल मंडळी. सो आता आज आपण चाललो आहे भूतानमधील सर्वात पवित्र असं स्थान गुरु पद्मसंभवा. हे जे बौद्ध गुरु होते ते वाघिणीवर बसून इथे गुहेत पोचले होते आणि त्यांनी तिथे जाऊन ज्ञानसाधना केली आणि ज्ञान मिळवलं. त्याबद्दल हा ठिकाण खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्यानंतर याला नाव पडलं टायगर्स नेस्ट. असं पवित्र ठिकाण आहे. सो चला आता आपल्याला गाईड बोललेत की 3 ते 4 तास लागतात. आता डायरेक्ट आपण वरती भेटूया. मध्ये सिनरी आली तर तुम्हाला दाखवेल. इथून शिडी चालू झाल्या आहेत म्हणजे थोड्याशा, आणि घोडे पण याच रस्त्याने जातात. Just you are the youngest person of this crew. You are very strongest person. Oh, thank you. Yeah. We are in 40s. We are still struggling. चालता पण खूप दम लागतोय. आता माझा
हार्टबीट दाखवते 150. यू कॅन सी, हे बघा 150. भूतानमधील निसर्ग बघा, आणि खूप विस्मरणीय असा क्षण आहे. आता आम्ही ट्रेक करतो आहे. हाफ वे आमचा ट्रेक झालेला आहे, म्हणजे हाफ वे तर नाही बट 30% बोलता येईल. 30% झाला आहे, 70% बाकी आहे. बट डेफिनेटली आम्ही तो आता फटाफट करू. सो इथे बघा एक कॅफे आहे, ताक्षांग कॅफे. सो बघूया तिथे काय आहे. आपल्याला तहान लागली आहे, पाणी किंवा कोल्ड्रिंक किंवा रेडबुल वगैरे असं काय असेल तर ते घेऊया आणि परत येऊया. सगळे फिट पर्सन आहेत, मीच एक अनफिट बोलता येईल किंवा थोडंसं दमलेला. ऑलरेडी 3 ट्रिप करून आलो आहे, म्हणजे 2 ट्रिप करून आलो आहे. एक फॅमिली ट्रिप, एक म्हणजे माझी फॅमिली म्हणजे माझी बायको, माझा मुलगी आणि माझ्या 2 पुतण्या, असे 6 जण आम्ही शिमला, जिबी, तीर्थन व्हॅली ह्याची ट्रिप करून आलो आहे. ती पण रोड ट्रिप होती. अक्कलकोट, जेजुरी, पंढरपूर, तुळजाभवानी दर्शन, आई एकविरा दर्शन हेही करून आलो. ही एक 3 दिवसाची ट्रिप करून आलो आहे. सो त्याच्यामुळे शरीर थोडंसं थकलेलं आहे, बाकी मनाने मी एकदम तयार आहे. सो तो बघा वरती, आता उन्हामुळे तुम्हाला जवळ दिसत नसेल, मी थोडा झूम करून दाखवतो, थांबा. ओह माय गॉड. आणि हा कॅफेचा एरिया खूप छान. सो आता ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत. एक 10 मिनटात आपण मेन टॉपवर पोचणार आहोत. खूप खडतर असा रस्ता होता, हिली, बट फायनली आपण आता पोचत आलेलो आहोत. इथून फर्स्ट व्ह्यू मिळतो आणि ही पूर्ण व्हॅली, कसा व्ह्यू बघा. बी केअरफुल. सो आता इथून पायऱ्या बनलेल्या आहेत दगडी. खूप जवळ आलेलो आहे आपण ऑलमोस्ट. आता अजून एक 10 मिनिटाचा ट्रेक आहे, म्हणजे आता तो खाली उतरायचं आहे. You want to become rich. Yes, I want to become rich. Once you become a Then I rich, you come have to back help here the a poor lot. people. Yeah, right. That's what I Yeah. God is great. Give happiness to all world. जो फोर्ट किंवा मंदिर बोलता येईल त्या ठिकाणी मी पोचलेलो आहे. तर तिथे आता मी माझा व्लॉग मध्ये काय बोलू ते सांगा. आणि आमची मंडळी इथे दिसलेली आहे आम्हाला. हो पाह्या. Yes. What's your YouTube channel name, sir? Travel with Vindesh. Dej. Yes. Travel with Vindesh. Buddy, How about it? how about it like this? How about it? आणि हे बघा आता ऑलमोस्ट पोचलेलं. आता हे इज लास्ट. हे बघा एंट्री गेट दिसतंय आणि इथे एक वॉटरफॉल आहे जबरदस्त असा. करशील ना बरोबर आता? आता काय
आता काय चढायचंय संपले आता गेम. आता समाधान बघा आता संतोष दादांचा फोटो सेशन चालू आहे. एक नंबर अम्माई. नमस्कार. फायनली आम्ही भूतानच्या एक अमेझिंग ट्रेकला आलेलो होतो. ह्या ट्रेकचं नाव आहे टायगर नेक्स. अमेझिंग कंट्री आहे. नेचर वाईज 100% रिकमेंड केले जाऊ शकतात. वॉटरफॉल आपल्या इथे आहेत, पण इथले वॉटरफॉल तुम्हाला वेगळेच अलोभनीय विहंगम दृश्य दाखवतील. आणि तुम्ही बघू शकाल इथल्या मॉनेस्ट्री आहेत आणि किती शांतता आहे. लोक नेचरवरती खूप प्रेम करतात. जल, जंगल आणि आपलं पाणी याच्यावरती त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. सो आता आपण टायगर नेस्ट ला जाऊन आलेलो आहोत आणि आता पुढे चाललोय आपण टुवर्ड्स थिम्पू. आजचा जो सो आता बघा आपण मेन मार्केटमध्ये आलेलो आहोत. पारोच्या इथून स्टार्ट होतं मार्केट. जेव्हा आम्ही टायगर नेस्टला जात होतो त्यावेळेस भरपूर फॉरेनर दिसले. म्हणजे कोणी तैवानवरून आलं होतं, जर्मनीवाले होते, न्यूझीलंडवाले होते. आमच्या हॉटेलला रात्री एक कमीत कमी 70 इयर्सचे बुजुर्ग इन्सान होते. ते फिरण्यासाठी आले होते. आणि जेव्हा आम्ही ट्रेकिंग करत होतो त्या ट्रेकिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल, एक अंकल त्यांना दाखवलं. ते तर मला वाटतं 75 प्लसच असतील. बट त्यांचा उत्साह एवढा की शेवटपर्यंत त्यांचं ओरडणं आणि हे चालू होतं मस्त की त्यांच्या मिसेस पण होत्या मागे. कीप गोईंग असं त्यांचं चालू होतं, बोलत होतं. म्हणजे प्रोत्साहन देत होते ते. कम ऑन जस्ट 5 minutes रिमेनिंग असं त्यांना सांगत होते. म्हणजे तसं. आणि थिम्पू म्हणजे यांची भूतानची राजधानी आहे आणि जवळच आहे. तुम्हाला काल त्याचा प्रवेशद्वार दाखवलेला. ओके, चला आता जाऊया. आणि थिम्पू संध्याकाळी आपल्याला फ्री टाईम आहे. म्हणजे संध्याकाळी मार्केट एक्सप्लोर करायचा. ते आपण गाडीने जाऊन किंवा वॉक करत जाऊन करू शकतो. सो बघा, काल आपण या ज्या बस लागल्यात ना, इथूनच आपण ते ड्रेस रेंट केलेले 300 पर पर्सन. आणि मस्त फोटो काढले. बाईकवर पण फिरून आलो सिटी. बघा तुम्ही इकडे बघा, एअरपोर्टवर आता तुम्हाला फ्लाईट दिसत आहेत. हे बघा, जस्ट मला वाटतं लँड झाले आहेत. आणि एअरपोर्टच्या जवळ आलेलो आहे पण ते बघा. आता तुम्हाला व्ह्यू दिसतोय का ना माहित नाही. बघा, ट्रक एअर हे बघा. असं बघा एअरपोर्ट. थोडा आधी आलं असतं तर आपल्याला लँडिंग पण दिसली असती किंवा टेक ऑफ जे काय ते असेल. आधी आलं असतं तर लँडिंगच दिसली असते ऑब्विसली. लेट आलं असतं तर लँडिंग टेक ऑफ. चलो ठीक आहे. आणि बघा एअरपोर्टचा छोटासा एरिया. तर बघा, थिम्पू इथून आहे 48 किलोमीटर. नाही भाई, रस्ता बघा कसा भेटलाय. रस्ता एकदम एक नंबर रस्ता भेटलाय. रस्ता छोटा आहे पण कसा भारी एकदम.
खड्डे तसे पण खड्डे नसतात इथे. हा रस्ता असं वाटतं नवीनच झालेला आहे हायवे. आता ही बघा, ही कंटिन्यू लाईन दिसते ना, इथे तुम्ही ओव्हरटेक नाही करू शकत. इथे करू शकता, या इथे करू शकता. या ब्रोकन लाईन आहे ना, इथून तुम्ही बाहेर जाऊन आता येऊ शकता त्या गाडीला क्रॉस करून. सो म्हणजे आता आपल्या इकडे कॉफी पिऊन झाली. कॉफी एकदम थोडीशी सिम्पलच होती, पण तिला आम्ही बनवली मस्त. त्याच्याकडनं साखर मागितली, कॉफी पावडर मागितली आणि आम्ही आमच्या पद्धतीने बनवून घेतली स्ट्रॉंग. इकडची लोक एकदम सिम्पल चहा, सिम्पल कॉफी, म्हणजे दुधाला थोडासा कलर येतो बस तेवढंच. कॉफीला पण सेम तसंच, चहाला पण तसंच. काल आम्ही चहा पिला तिकडे पुढे, सेम तसंच. तर आता आमचे कॅप्टन रेडी आहेत. बाकी पोरं काय ऐकत नाही. पोरांचं आता चालू आहे शूटसाठी. आता काय त्यांचं चालू आहे बघूया. कॅमेरा लावले त्यांनी मागे, सो बघूया आता पुढे गेल्यावर. आणि आता मी ॲडजस्ट केलं आहे अल्ट्रा वाईडमध्ये. तर बघूया आता या होप्सो ते यायला पाहिजे. आणि हा समोरचा जो वरचा एक हे होता तो काढला आहे कार्ड. आय थिंक लिंक कार्ड बोलतात त्याला, तो काढला आहे. आतमध्ये टाक व्हाईटच्या. हे व्हाईटच्या आतमध्ये टाक. हे व्हाईटच्या आतमध्ये टाक बाळा. संजय रेकॉर्डिंग. चला 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 चलो. गेला गेला तो गेला. तो बघा, हा तुमचा प्रवेशद्वार आहे. मला इकडे जायचं आहे नेक्स्ट ट्रेनला. ते बघू शकता तुम्ही. आता कुंपीमध्ये आपण चालले. मे बी इथे मला वाटतं चेकिंग होणार, तशी काल घालून त्याची. इथे लाईन कशी बघा, खालतून वरती की वरतून खाली नेले माहीत नाही. हा इकडे नेते या साईडला, ते डायरेक्ट रोड क्रॉस केले बघा.
हॉटेलमध्ये जागोजागी आहेत. तुमच्या हॉटेल आणि रेस्टॉरंटची खाद्य म्हणजे प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये अल्कोहोल सर्व केली जातो. वेलकम टू सिटी. हा बघा थोडीशी सिंपल एक बाईक करे मला आपला बघून अभी ये पीछे गाड़ी है ना, अभी तो पीछे हम भी 50 के आ रहे हैं ना सर, तो कैसे चुप जाएगा गाड़ी आ रही है. Try to, like when there's, like good road, cover it. Just safety is just one step. Nothing else. The right can encourage. तो साथ में चलना है राइट. हम तो स्टार्ट करने में ना सर धीरे धीरे चल रहा था. डबल कर रहे इंडेक्स इसको कर रहे हैं ना, डबल इंडेक्स. अब लोग ना ये बोला था आपने डबल ये लेन पे ना दो करके मत जाओ. उसको कुछ प्रॉब्लम था बात करने की इसलिए डबल लिया था सर. स्टॉप करके बात करना है वन कॉल लेट मी नो एंड देन वी स्टॉप ऑल टुगेदर. नॉट आप दोनों ये रूल्स नहीं होता है. ये कैमरा में ना फिक्स करना है, मॉर्निंग में फिक्स करो और स्टॉप. कैमरा के लिए स्टॉप करना है तो सबको स्टॉप करना है. रूल्स बहुत है. ये छोटा ग्रुप लेन पे भी चल रहा है ना लेन पे उधर दो करके से आ रहा है टाइम उनको रुकना था. आपसे बात करने के लिए डबल लाइन लिया था, वैसे डबल लाइन लिया ना वो तो आना पड़ेगा. अब ऐसे मत है ना, ऐसे मत रुको. अभी इधर कहीं स्ट्रीट है, अभी सिटी चालू हो गया ना. चालान काटेगा क्या करेगा, माफी करने से नहीं होगा. इसलिए डबल लाइन मत जाओ. हाँ अभी वो ओके चलो लेट्स गो. रात देऊन की तुमच्या गेलं मरावी फाईन जरी फाईन जरी आपल्याला भरायची असली तरी यूज करता आहे ना, त्याला पण एक खासियत आहे की या दिवसात ही ट्रॅफिक सिग्नल नाही. सो फायनली आमची भूतानची राजधानी थिम्पूमध्ये आमची एंट्री झालेली आहे. आणि सगळ्यात पहिले इथे आता ट्रॅफिकचा नियोजन कसं चाललं आहे ते आम्ही बघितलं. आणि भूतानमध्ये मेन म्हणजे भूतानमध्ये एकसुद्धा ट्रॅफिक सिग्नल नाही आहे. जे काय आहे ते सगळं ट्रॅफिक पोलीस मॅनेज करतात. आणि हा बघा भूतानमधला एक मोठासा असा स्टेडियम फुटबॉलचा, चांगली मिथान फुटबॉल स्टेडियम. आणि फुटबॉल खूप जास्त प्रमाणात इकडे खेळला जातो. फिफामध्ये सुद्धा नेपाळची टीम भूतानची टीम असते. आणि त्याच्या पुढेच आहे एक आपल्याला फार्मर्सचं एक मार्केट दिसतं आहे, सेंटिनरी फार्मर मार्केट, जिथे भूतानचे लोकल जे फार्मर असतात ते आपले शेतात पिकणारं जे काही भाजीपाला वगैरे असतो ते विकण्यासाठी घेऊन येतात. म्हणजे आपल्याकडे जसं असतं डायरेक्ट शेतातून मार्केटमध्ये तीच संकल्पना आहे इथे. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या हॉटेलच्या जवळ, आजच्या स्टेजवळ. तुम्हाला स्टे दाखवतो बघा पुढे. आता आज आम्ही थिम्पूला पोहोचलेलो आहोत आणि आजचा स्टे फॉरेस्ट ब्युटीक या हॉटेलमध्ये आहे. सो आता आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. आणि हा बघा ही रिसेप्शन लॉबी आहे.
मस्तपैकी. आणि ते सिटिंग वगैरे आहे, वेट करू शकतो आपण. आता आमचं डिनरचा टायमिंग झालेलं आहे, तर आम्ही ते डिनर करायला चाललो आहे. तुम्हाला दाखवतो डिनर काय काय आहे. बाजूलाच रेस्टॉरंट आहे त्यांचं. बाकी आमचं रूमवरती आहे 204 अँड 206. आणि हे बघा बोटनीच ते वाचवायचं. सो बघा तुम्हाला जेवण दाखवतो काय काय आहे. राईस आणि काय त्यांचा बार रूम आहे. मी तुम्हाला बोलेल ना, प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये बार असतोच. आणि हे डुप्लिकेट लिंबू. आणि इकडे विनायक सर यांचं काम चालू झालेलं आहे. दादांनी काय केलंय, सूप. येस, इथे राईस आहे, प्लेट स्पून इकडे लावलेले आहेत. आणि हे सोया चापची भाजी आहे. आणि हे केव्हा द्या तू म्हणजे चिझी पोटॅटो आहे. इकडे नॉनव्हेजसाठी एक मसाला आहे. आणि ही एक मिक्स भाजी आहे इथली. आणि हा सूप आहे. बाकी पापड आहे आणि चपाती आहे. चपाती आता संपली, आणतायत ते गरम गरम आणतायत. सो बघा मंडळी, आता आपण पोहोचलेलो दोचुला पासला. आपले कॅप्टन त्यांनी त्याची हिस्ट्री सांगितली की 2003ला जे इथे एक ऑपरेशन झालं होतं भूतानमध्ये, त्याच्यामध्ये जे शहीद झालेत त्यांच्यासाठी हा बनवलेला आहे.